वानखेडे 13,000 बोला पटापट 13,000 एक 13,000 14,000 15,000 करू 15,000 15,000 2,000 प्लस करा 1,000 खांदे याच्यावर 2,000 प्लस 15,000 निखिल वानखेडे याच्यावर 2,000 प्लस करा 15,000 16,000 नाव निखिल वानखेडे 16,000 राज्यभरात चर्चेत राहणाऱ्या बहिरमबुवाच्या यात्रेत दरवर्षी 10-15 दुकाने भाड्याने घेऊन ते नंतर पोट भाडेकरूंना देत पैसे कमावण्याचा प्रकार हा सर्रास केला जातो। मात्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी त्यास आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे। आता दुकानासाठी 3ची सेलिंग लावली आहे। त्याचवेळी पोट भाडेकरूवरही कठोर वाच ठेवण्यात येणार आहे। विशेष म्हणजे यावर्षी महिला बचत गटांना तिथे स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। श्री क्षेत्र बहिरम येथे जवळपास 1 महिना चालणाऱ्या या यात्रेत येणारे व्यावसायिक दुकानदार, सिनेमा टॉकीज आणि इत्यादी व्यवसाय करण्याकरता खुला प्लॉट उपलब्ध करून देण्यासाठी 9 ते 11 डिसेंबर दरम्यान खुल्या पद्धतीने 695 व्यावसायिक भूखंडांचा लिलाव केला जाणार आहे। अंतिम लिलाव 14 डिसेंबर रोजी केला जाणार असून आज 9 डिसेंबर रोजी जवळपास 200 भूखंडांचा लिलाव करण्यात आला। या लिलावाच्याच पूर्वी काही हिंदूवादी संघटनांनी बहिरम यात्रेत केवळ हिंदूच व्यावसायिकांना दुकाने द्या अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली होती। याच मागणीला अनुसरून आज श्री क्षेत्र बहिरम येथे मोठ्या प्रमाणात हर्रास प्रक्रिया होत असताना पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता। जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आज 200 भूखंडांचा हर्रास करत असताना जो योग्य बोली बोलेल आणि जो सर्वात जास्त रक्कम बोलेल अशाच व्यावसायिकांना कायद्याच्या चौकटीत राहून या व्यावसायिक भूखंड अर्थातच प्लॉटचा हर्रास निश्चित करण्यात आला। आज 9 डिसेंबर रोजी अत्यंत पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हा हर्रास प्रारंभ करण्यात आला। यावेळी उपमुख्य कार्य अधिकारी बाळासाहेब बायस, त्याचप्रमाणे चांदूर बाजार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण अमझरे, यात्रा व्यवस्थापक निखिल नागे व ईश्वरदास सातंगेसह पोलीस प्रशासनातील अधिकारी व जिल्हा परिषद कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, श्री क्षेत्र बहिरम। नमस्कार, मी निखिल नागे, यात्रा व्यवस्थापक बहिरम यात्रा। जिल्हा परिषदेच्या वतीने सन 2024-25 या वर्षाकरिता यावर्षी ही बहिरम यात्रा भरविण्यात येत आहे। या यात्रेकरिता जे भूखंड हर्रास लिलावाची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया दिनांक 9 डिसेंबर ते 9-10-11 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे। आज हर्रासाचा पहिला दिवस असल्यामुळे भूखंड क्रमांक 1 ते 200 भूखंड क्रमांक 265 या प्लॉटची हर्रास प्रक्रिया या ठिकाणी पंचायत समितीच्या चांदूर बाजार कर्मचाऱ्यांच्या वतीने पार पाडण्यात येत आहे। सदर यात्रेमध्ये जिल्हा परिषदेला खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत असते आणि सदर रक्कम ही जिल्हा परिषदेला आपण जमा करत असतो। बहिरम यात्रा 24-25 यामध्ये 24-25 या वर्षातील यात्रेकरिता सहभागी होणारे म्हणजे दुकानदार असतील, आस्थापना मालक असतील आणि इतरही बहिरममध्ये येणारे यात्रेकरू असतील, यांना मी आवाहन करतो की जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो की प्रशासनाला सहकार्य करावं आणि यात्रेचा आनंद घ्यावा व शांततापूर्ण वातावरणात ही यात्रा पार पडेल याकरता मी प्रशासनाकडून विनंती करतो। यात्रा कालावधीत जे भूखंड आपण हर्रास करतो, हे भूखंड हर्रास प्रत्यक्षात मुख्याच्या ठिकाणी त्या भूखंड क्रमांकावर जाऊन आमचे कर्मचारी तिथे खुल्या लिलाव पद्धतीने बोली हर्रास करतात। या हर्रासामध्ये सर्वात जास्त बोली जो व्यक्ती बोलेल त्या व्यक्तींना आम्ही त्यांचे भूखंडाची मालकी किंवा त्या यात्रा कालावधीसाठी त्यांना तो आवंटित करतो। धन्यवाद।
मेरा नाम रहीम खान हाजी यूसुफ खान, रहना मेरा अमरावती है और मेरा व्यवसाय आनंद मेला मीना बाजार है। इनकी यात्रा है मेरे वालिद साहब 50 साल से करते हैं, 50-55 साल से, और ये यात्रा को मैं कुछ 26 साल से चला रहा हूँ। यहाँ पर हर धर्म के, हर जाति के लोग अपनी उनके साथ में काम करते हैं। हर छोटे बड़े वर्ग के लोग एक साथ में रहते हैं। यहाँ पर सब भाईचारा आपस में बना हुआ है धर्म के अंदर में, और प्रशासन का सहयोग भी अच्छा है। इस बार पुलिस बंदोबस्त के साथ में ऑप्शन किए जा रहे हैं और ऑप्शन सब अच्छे से चल रहे हैं। के अंदर में तकरीबन 200 लोगों को हम रोज़गार देते हैं, जिसमें सभी जाति धर्म के लोग रहते हैं और सब साथ में उठना बैठना, सबका साथ में खाना वगैरह हमारा सब साथ में होता हमारा। ये अमरावती उत्सव मेला साइंसपुर में लगता है, वहाँ से फिर हमारा मेला बैरम यात्रा है, गाड़िका महाराज की यात्रा है। इसके साथ ही साथ में सारबल्ली की महाशिवरात्रि की यात्रा करते हैं और सैलानी की यात्रा करते हैं। कहीं भी ऐसा जाति धर्म का कुछ आता नहीं हमारे वाला। हम सब लोग साथ में मिलकर काम करते हैं और मालिक ऐसी हमको सदाबहार है।